प्रफुल्ल लोढा याच्या विरुद्ध महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल. 35 वर्षीय महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात लोढा याच्या विरोधात थेट बलात्काराचा गुन्हा पावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सध्या वेगवेगळ्या घटनांमधून प्रफुल्ल लोढा आला आहे चर्चेत. पावधन पोलीस स्टेशन हद्दीत 17 जुलै रोजी प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यात तपास चालू आहे. आरोपी सध्या मुंबई पोलिसांच्या MIDC पोलीस स्टेशनच्या कस्टडीत आहे. आरोपीचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात ट्रान्सफर करून आणण्याची प्रोसेस चालू आहे. काय तक्रार आहे महिलेची तक्रार तिच्या पतीस नोकरी लावतो असं नोकरीचं आमिष दाखवून जबरी संभोग केल्याबाबतची तक्रार आहे. तिच्या पतीची नोकरी आणि जबरी संभोगाला साथ नाही दिली तर तिची स्वतःची ती एकटीच कमवते आहे. तिची स्वतःची नोकरी घालवण्याची त्याला धमकी दिली. घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. आपल्याकडची जी घटना आहे ही 27 मे 2025 रोजीची आहे. जुनी तक्रार आहे. आपण आपल्याकडे तक्रारदार गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्याचा पुढील तपास चालू आहे.